दुसरा मला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी घ्यायचा आहे तो म्हणजे त्या IAS अधिकारी पूजा खेडकर बाईंच्या बद्दलचा. आता त्या बाईंनी खोटी प्रमाणपत्र दिली, खोटं सर्टिफिकेट, हे सगळं ठीक आहे. हा एक विषय चाललेला आहे. दिल्ली पोलिसांनी तिच्यावर FIR दाखल केलेला आहे. आईला काहीतरी बंदूक दाखवली म्हणून अरेस्ट केलेलं आहे. वडिलांचं काय झालं माहिती नाही, ते उमेदवार होते वंचितचे या लोकसभेमध्ये. मला मुद्दा जो मांडायचा आहे तो केंद्र सरकारच्या DOPT डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग ज्या मंत्रालयाचा मी काही दिवस दिल्लीमध्ये मंत्री होतो आणि त्या DOPT मंत्रालयाच्या अधीन UPSC काम करतात. त्यातून मग सर्व IASच्या परीक्षा घेणं, IASला ट्रेनिंग देणं, IASचं पोस्टिंग करणं, बदला करणं, IASवर प्रशासकीय किंवा शिस्तभंगाची कारवाई करणं, हे सगळं DOPT करते. DOPT ही UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे DOPTच्या अखत्यारीत काम करते. UPSC हे सगळं काम करत असते. आणि DOPT हे मंत्रालय कुणाच्या अधीन काम करतं तर DOPT मंत्रालयाचे मंत्री आहेत पंतप्रधान. मी राज्यमंत्री DOPTचा असताना देखील पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग या माझ्या खात्याचे मंत्री होते. आता DOPT म्हणजे UPSCचे काम बघणारे मंत्रालयाचे मंत्री नरेंद्र मोदी आहेत. आणि त्यामुळे DOPT आणि UPSC मध्ये काही चुका झाल्या तर त्याची जबाबदारी ही केंद्रीय मंत्रालयाच्या मंत्र्यांनी घेतली पाहिजे. हा माझा मुख्य मुद्दा आहे. आता ह्या ज्या बाई आहेत खूप कलरफुल हिस्ट्री आहे आणि त्यांनी OBCचा दाखला घेतला एका बाजूला. तो OBC मध्ये आपल्याला माहिती आहे की OBCचा दाखला जर परीक्षेकरता आणि नोकरीकरता घ्यायचा असेल तर त्यामध्ये क्रीमी लेअरची अट असते. उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी लागतं वार्षिक उत्पन्न आई वडिलांचं त्यांचं. आणि त्याचबरोबर आई वडील हे क्लास 1 ऑफिसर प्रशासकीय नसले पाहिजेत, क्लास 2 ऑफिसर नसले पाहिजेत. ते असले तर तुम्हाला क्रीमी लेअर मिळत नाही. आणि नंतर मग उत्पन्नाची अट आहे. त्या पूजा खेडकर बाईंनी एकतर OBCचं खोटं प्रमाणपत्र घेतलं, त्यामध्ये उत्पन्न चुकीचं दाखवलं, बऱ्याच काही खोट्या भानगडी केल्या. आणि त्याचबरोबर दुसरं एक प्रमाणपत्र घेतलं, डिसेबिलिटी अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं. अपंगत्वाकरता काही अटी आहेत. डिसेबिलिटी विथ ते बरेचसे काही त्याचे 40% कमी अपंगत्व आहे का, मग ऐकायला येत नाही का, दिसत नाही का, मेंटल इलनेस आहे का, पायाला चालताना काही कुठं अधू आहे का, हे सगळ्या गोष्टी तर खूप कडक तपासल्या जातात. आणि 40% अपंगत्वाच्या पेक्षा कमी असेल तर मग वेगळी अट असते आणि ह्याचा वेगळा कोटा असतो. म्हणजे एक कोटा त्यांनी OBCने NT म्हणून कोटा घेतला. त्या NT समाजाच्या बंजारी समाजाच्या आहे. तिथेही क्रीमी लेअरची अट असते. ते क्रीमी लेअरची अट कशी तरी मोडली. 2 गुन्हे एकूण झालेले आहेत. तर त्या बाईने पहिल्यांदा उत्पन्न जे दाखवलं, क्रीमी लेअर आपल्याला माहिती आहे की 93 ही अट सुरू झाली. 1 लाख रुपयाची मर्यादा होती. कधी 1 लाख वाढून 2.5 झाली, 4.5 झाली, 6 झाली, आता 8 लाख क्रीमी लेअरची मर्यादा आहे. आता या बाई IAS बाई पूजा खेडकर त्यांचे वडील हे महाराष्ट्रामध्ये क्लास 1 ऑफिसर होते आणि त्यांनी या गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांना मतं काहीतरी 13-14 हजार काहीतरी मतं पडली आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय मिळवते 7-8 हजारांनी झाला. तिथं त्यांची ती वंचितची उमेदवारी भाजप करता महत्वाची होती. आता प्रश्न असा आहे की तिच्या वडिलांनी निवडणूक लढवताना जे ऍफिडेव्हिट दिलं त्यामध्ये 40 कोटीची मालमत्ता असं ऍफिडेव्हिट दिलेलं आहे आणि त्याचं वार्षिक उत्पन्न 49 लाख आहे. पूजा खेडकर यांनी 23ला जेव्हा आपल्या प्रॉपर्टीचा दाखला दिला होता त्यावेळेला त्यांनी त्यांचे 5 प्लॉट आहेत आणि 2 अपार्टमेंट आहेत त्यांच्या स्वतःच्या नावावर आणि त्याची मार्केट व्हॅल्यू 22 कोटीची आहे.
असं सर्टिफिकेट दिलं होतं. तरीही त्यांनी काय केलं की माझ्या आई वडिलांचं सेपरेशन झालेलं आहे, त्यांचा डायव्होर्स झालेला आहे, ते वेगळे राहतात, त्यामुळे माझी आई मला सांभाळते, तिचं उत्पन्न नाही असं त्यांनी ती कहाणी रचली. तर आईची गोष्ट पाहायची झाली तर ती माहिती पुढे आलेली आहे. तर त्यांची एक पिंपरी चिंचवडला फॅक्टरी आहे, फॅक्टरी बेकायदेशीर आहे आणि तिथं टॅक्स भरला नाही म्हणून ती डिमॉलिश करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे ती उत्पन्न सर्टिफिकेट संपूर्णपणे खोटं आहे. तरीही ते सर्टिफिकेट DOPTने ग्राह्य धरलं, तपासणी झाली. आता या पूजा खेडकर यांचा परीक्षेमध्ये 2022च्या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक ही 821 आहे. आता IAS मध्ये दरवर्षी जवळजवळ 200 देशातून 200पेक्षा कमी मुलांना प्रवेश मिळतो. पण जर तुमच्याकडे काही आरक्षण असेल, आणि यांच्याकडे 2 आरक्षण होते, एक NTचं आरक्षण होते विथ क्रिमी लेअर, नॉन क्रिमी लेअर, आणि दुसरं होतं अपंगत्व. त्या दोन्ही आरक्षणामुळे वेगळ्या कोट्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना IAS मिळालं. IAS मध्ये असा नियम आहे की तुम्हाला कुठलं राज्य मिळणार याकरता कडक नियम आहे. ते नियम शिथिल करण्याकरता मी असतानाही प्रयत्न झाला, पण आम्ही काही ते शिथिल केले नाही. सर्वसाधारणपणे तुमच्या राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये 1/3 लोकांना होम कॅडर मिळतं, स्थानिक मिळतं, 2/3 बाहेरच्या राज्यात जावं. तर प्रत्येकाचा प्रयत्न असतो की आपल्याला आपलं राज्य मिळावं. आता ह्या फी वाटणी प्रत्येक कोट्यामध्ये वेगवेगळी होती. जनरलची वेगळी होती, SC वेगळी होती, ST वेगळी होती, OBC वेगळी होती, NT वेगळी होती. आणि म्हणून या दोन सर्टिफिकेट, एक NTचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटमुळे आरक्षण मिळालं आणि दुसरं हे डिसेबिलिटी अपंगत्वाचं सर्टिफिकेट मिळून त्यांनी नुसतंच IAS मध्ये प्रवेश मिळाला नाही तर महाराष्ट्र केडर देखील मिळालं. आता यामध्ये DOPTने तपासताना काय डोळे झाकले होते का, काय केलं होतं का, फार मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न आहे. आता 19ला जेव्हा या परीक्षेला बसल्या होत्या तेव्हा त्यांची रँक होती 11,244 आणि त्यानंतर मग ही रँक थोडी सुधारली. कशी सुधारली, पेपर वगैरे फुटले का काय ते माहिती नाही, परंतु त्यानंतर IAS मिळाल्यानंतर DOPTच्या नियमाप्रमाणे जर डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल, सगळ्यांचीच मेडिकल एक्झामिनेशन होती. आता डिसेबिलिटी जर क्लेम केली तर तुमची तर कडक तपासणी, बरोबर आहे. त्यांनी थोडं अंधत्व आहे म्हणून सांगितलं होतं, थोडं पायामध्ये गुडघ्यामध्ये चालताना त्रास होतो, दुसरं केलं होतं, तिसरं मेंटल इलनेस आहे. अशा 3 त्याला मल्टिपल डिसेबिलिटी म्हणतात, एक फक्त नाही. म्हणजे डेफ डम किंवा डेफ आणि साईट नाही असं जे मल्टिपल डिसेबिलिटी कोटा हा वेगळा कोटा आहे. तर त्याखाली 3 डिसेबिलिटी क्लेम केल्या की मी सांगितल्याप्रमाणे अंधत्व, नंतर मेंटल इलनेस आणि पायात चालणारा अधूपणा. आता हे तपासण्याकरता एम्समध्ये दिल्लीला त्यांनी बोलवलं की तुम्ही तपासणी करून घ्या. त्या बाईंनी 6 वेळेला ती तपासणी याला त्या कारणामुळं टाळली, शेवटी तपासणी करून घ्यायची नाही. DOPT काय करतात, तरी तुम्ही IAS त्यांना अपॉइंटमेंट कशी, ट्रेनिंगला कसं पाठवलं. ते डिसेबिलिटी सर्टिफिकेट कुठून मिळालं तर राहतात पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये. त्यांनी डिसेबिलिटी सर्टिफिकेट करता अहमदनगरमध्ये तिथे वडिलांनी उमेदवारी केली होती, त्या ठिकाणी संबंध असतील तिथले, तिथं डिसेबिलिटी सर्टिफिकेट तर काहीतरी 30,000चा व्यवहार झाला होता अशी माझी माहितीप्रमाणे, पण त्याला काही पुरावा नाहीये. आणि त्याला मग हे मल्टिपल डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट अहमदनगरला मिळालं, पुण्यातून नाही घेतलं. आता पुढं आता डिसेबिलिटी मिळाल्यानंतर त्यांनी उत्पन्नाचा दाखला मॅनेज करण्याकरता आई वडिलांचं सेपरेशन झालं असं दाखवलं, पत्ता चुकीचा दिला आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शनच्या कोट्याखाली आणि सगळे मल्टिपल कोटे घेऊन त्यांनी 8 लाखाचा बोगस दाखला देऊन ही प्रवेश मिळवला.
आता दुसरा प्रश्न आहे, त्याला IAS ला प्रवेश मिळाला, होम कॅडर मिळालं, फार अजोबगरीब आहे. असं कुठल्या IAS अधिकाऱ्याला विचारलं की होम कॅडर किती अवघड असतं मिळणं, आणि 200 पेक्षा कमी दरवर्षी होतं, तिथं 821 रँक मिळालं. आता काय झालं, पोस्टिंग. पण पोस्टिंग जे दिलं जातं ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतरचं, ते कुठल्याही जिल्ह्यात दिलं जातं. त्या बाईंना पहिलं पोस्टिंग भंडाऱ्यामध्ये मिळालं, आणि 2 वर्ष प्रोबेशन करतात, ते प्रोबेशनरी पिरियड असतो. पण एका दिवसामध्ये त्यांनी भंडाऱ्याचं पोस्टिंग बदलून घेऊन होम डिस्ट्रिक्ट पुण्यामध्ये पोस्टिंग घेतलं, आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये त्या कामाला रुजलं. तिथं काही प्रॉब्लेम नाही. आता हे पोस्टिंग चेंज कोणी केलं, आणि या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळं आता माझी माहिती अशी आहे की दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्यावर FIR दाखल केलेला आहे. फोर्जरी, चीटिंग आणि मिसयूज ऑफ डिसेबिलिटी कोटा या सगळ्या कलमावर केलेलं आहे. माझा सवाल असा आहे की या बाईला शिक्षा होईल काय होईल तर ठीक आहे. वडील हे वंचितचे लोकसभेचे उमेदवार होते. वंचितची उमेदवारी ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदाराचं विभाजन करण्याकरता 2019ला झाली, ती आताही झाली होती, तर फार फरक पडला नाही. पण वंचितच्या उमेदवारामुळे झालं. पण सुदैवानं वंचितच्या या खेडकरांच्या उमेदवारीमुळे काही निकाल काही बदलला नाही, तर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. माझा प्रश्न असा आहे की DOPT त्याच्या अधिपत्याखाली युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC काम करते, आणि UPSC IASच्या परीक्षा करतात, आणि ज्या DOPTचे मंत्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत, याची काही जबाबदारी आहे का नाही. आता काय झालं की UPSCचे अध्यक्ष जे आहेत मनोज सोनी यांनी तडकाफडकी काल राजीनामा दिला. आता मनोज सोनी यांची कथा अजीबोगरीब आहे. मनोज सोनी हे गुजरातचे आहेत, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फार निकटवर्ती आहेत असं गुजरातमध्ये समजलं जातं. आता ते असतील का नाही मला माहिती नाही, चर्चेचा विषय आहे. ते गुजरातचे आहेत, आणि देशात सर्वात कमी वयामध्ये एका मोठ्या विश्वविद्यालयाचा उपकुलगुरू व्हाईस चान्सलर होण्याचा मान मनोज सोनींना मिळाला. 39 इयर्सच्या वयामध्ये ते व्हाईस चान्सलर झाले. देशात इतर कोणीही इतक्या कमी वयात व्हाईस चान्सलर झाल्याचा पुरावा नाही. आता ते त्यांचं जे बायोडेटा पाहिला तर त्यामध्ये खूप हालाकीचं जीवन असेल, त्याबद्दल त्यांना काही दोष देण्यात आला. ते 12वीला नापास झाले होते. त्यानंतर ते पुन्हा UPSCला बसले 2दा, त्यातही UPSCमध्ये त्यांना काही पास होता आलं, त्यांना IAS अधिकारी व्हायचं होतं, म्हणून मग ते 12वी सायन्सला नापास झाले होते, म्हणून त्यांनी मग आर्ट्सचा विषय घेतला, आणि आंतरराष्ट्रीय विषयामध्ये ते प्रोफेसर डॉक्टर वगैरे झाले. यांनी काल तडकाफडकी राजीनामा दिलाय. यांना पहिल्यांदा UPSCचं सदस्य केलं गेलं, नंतर काही वर्षानंतर UPSCचं अध्यक्ष केलं गेलं वर्षभरापूर्वी, आणि त्यांची UPSCचे अध्यक्ष म्हणून अजून 6 वर्ष टर्म आहे. रिटायरमेंट एज 65 आहे. तर त्यांनी राजीनामा दिलाय. आता म्हणतात की मला देवधर्म करायचा आहे. आपण जबाबदारी तुम्ही टाळू शकता का या प्रकरणामध्ये? हे एकच प्रकरण. आज महाराष्ट्रातली हजारो विद्यार्थी कराडमधून, साताऱ्यामधून, मराठवाड्यामधून, विदर्भातून पुण्याला IASची परीक्षा देण्याकरता, UPSCची परीक्षा देण्याकरता येतात, परिश्रम घेतात. एक दिवस त्यांना काढणं अवघड असतं. पेपर लीक होतो, परीक्षा 2-2, 4-4 महिने पुढे जातात, वय निघून जातं, आणि सरकारचा गलथान कारभार. पेपर फुटला, आमच्या वेळेला पेपर बरे फुटले नाहीत, आत्ताच कसे फुटायला लागले ते. आत्ताच राजकोटचं कनेक्शन कसं निघतंय, आत्ताच कुठलं कनेक्शन निघतंय. आणि हा सगळा प्रकार, स्पर्धा परीक्षेचा प्रकार, पेपर फुटीचा प्रकार, स्पर्धा परीक्षेमध्ये नियम मोडून एखाद्या राजकीय व्यक्तीला मदत करायचा प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. माझी मागणी अशी आहे की जरी मनोज सोनी यांनी UPSCचा राजीनामा दिला असला अध्यक्षपदाचा, तरी त्यांच्या सर्व विभागाची त्यांची स्वतःची CBI इन्क्वायरी झाली पाहिजे. अशा प्रकारचं खोटं सर्टिफिकेट देऊन आई वडील विभक्त आहेत, माझ्या आईचं उत्पन्न धरा, वडिलांचं धरू नका, खोटे अपंगत्वाचं सर्टिफिकेट देऊन किती माणसं आत घुसलेली आहेत.
किती माणसांना मोदींच्या DOPT डिपार्टमेंटनी, मंत्रालयाने आणि UPSCने किती माणसांना असं घुसवले, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी दिल्लीमध्ये FIR केला तर पूजा खेडकरांच्यावर खोटं बोलण्याचा काही सजा होईल ते होईल. पण माझा प्रश्न आहे DOPTच्या आणि UPSCच्या अपयशाबद्दल, केंद्र सरकारच्या अपयशाबद्दल. यामध्ये आणखी कोणा मंत्र्यांचा हात आहे? आणि ही व्यक्ती नगर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी उमेदवारी करावी, महाविकास आघाडीची मतं विभाजन करावं म्हणून त्यांना ही सवलत दिली गेली का, ही चौकशी झाली पाहिजे. आणि हा मी प्रश्न उपस्थित करतोय. महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकरता बसतायत, किती हलाखीचं जीवन पुण्यामध्ये जगतायत, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आई वडील जमिनी घाण ठेवून, दागिने विकून पोराला UPSC मध्ये करायचं, पोराला कलेक्टर करायचं म्हणून परीक्षा देतात. त्यांच्या जीवनाशी, त्यांच्या भवितव्याशी हा खेळ चाललेला आहे. पेपर फुटीच्या माध्यमातून असो किंवा अशा प्रकारे UPSCचे सर्व नियम मोडून एखाद्या व्यक्तीला जर उपकृत करायचं असेल तर कशा प्रकारे केंद्र सरकारने केलेलं आहे याचं ज्वलंत उदाहरण आज आलेलं आहे. म्हणून माझी मागणी आहे की या UPSCच्या प्रकरणात जरी अध्यक्षांनी आता पळ काढला असेल, मनोज मोरे यांनी काल राजीनामा दिला, 6 वर्ष त्यांची अजून टर्म आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर काही दबाव आला का, पॉलिटिकल दबाव आला का अहमदनगरमध्ये निवडणूक लढवायची आहे पुढे मागे म्हणून तिथं काही दबाव, काही मदत केली गेली, काही कपित प्रश्न. आणि त्या पूजा खेडकरांची काही शिक्षा व्हायची ती होईल, पण ही सगळी व्यवस्था सडलेली आहे. होल सिस्टम हॅज बिकम रॉटन. याची चौकशी करणं आवश्यक आहे.